हॅलो. कौलवकर सरांचं आगमन झालेलं आहे, तरी भाविक भक्तांनी मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. कौलवकर सरांचं आगमन झालेलं आहे, तरी भाविक भक्तांनी मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. महिला मंडळ जरा पुढे सरकून बसा. चला सांगायला लागून पट 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 चला. चला पुढे. हॅलो हॅलो. हे पहा, सर्व आजूबाजूला असणाऱ्या भाविकांनी इथं प्रवचन मंडपमध्ये यायचं आहे. हरिभक्त परायण अशोक महाराज कौलवकर यांचा सुश्राव्य असा प्रवचनाचा कार्यक्रम सेवा आज या ठिकाणी होत आहे. तरी सर्वांनी या प्रवचन सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तु हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि.
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री सद्गुरु बाळूमा महाराज की जय बजरंग बली की जय सकळ संतन की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन आणि उपस्थित श्रोत्यांच्या अंतकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून आजच्या ह्या तिसऱ्या दिवसाच्या सेवेला सुरुवात करूया. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्यो नरहा हा 12व्या अध्यायातला 19 क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्याचा विस्तार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक छान प्रसिद्ध असलेली उभी लिहिली आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. आता ह्याचा साधा सोपा अर्थ असा, हे विश्वच माझं घर आहे असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो, किंबहुना असा माझा भक्त सर्व चर आणि अचर किंवा जड आणि चेतन सगळं आपणच होऊन जातो, सगळ्याशी त्या तत्वाशी एकरूप झालेला असतो असा ओळीचा अर्थ आहे. आता तत्वज्ञानच सांगितलेलं आहे, पण तत्वज्ञान सांगताना थोडी घराची भाषा वापरलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना घर प्रिय आहे. इथं कार्यक्रम झाला की आपण सगळेजण कुठं जाणार आहे?
आपापल्या घरी जाणार आहे. म्हणजे घराकडची ओढ असते सगळ्यांना, त्यामुळे तत्वज्ञानच आहे, पण तत्वज्ञान घराच्या भाषेत सांगितलंय. म्हणून म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता मी इथं बोलणारा जीव आहे, तुम्ही सगळे ऐकणारे जीव आहात. हा जो जीव आहे, या जीवाला एकूण 5 घरं स्वीकारावी लागतात. 5 घरं आहेत जीवाची. आणि ह्या जीवाची 5 घरं कोणती आहेत? तर त्यातलं मला मिळालेलं हे जे माणसाचं शरीर आहे, हे जीवाचं पहिलं घर आहे. हे शरीर ज्या दगडमातीच्या घरात राहतं, ते दगडमातीचं दुसरं घर आहे. दगडमातीचं घर ज्या जगात राहतं, ते जग हे एक तिसरं घर आहे. हे जग ज्या विश्वात राहतं, ते विश्व हे 4थं घर आहे. आणि या 4ही घरांना अधिष्ठान असलेलं ब्रह्म हे 5वं घर आहे. खरं तर ब्रह्माला घर म्हणायचं नाही, पण ही जी पहिली 4 घरं सांगितली, त्या 4 घरांच्या तुलनेनं त्याला काय म्हणायचं? घर. एरवी ते काही घर नाही. आता पहिलं घर आपल्याला सगळ्यांना इथं बसलेल्यांना मिळालंय. या पहिल्या घरापासून आपल्याला 5व्या घरापर्यंतचा काय करायचा आहे? प्रवास करायचा आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांची ही जी ओवी आहे, या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. हे विश्वची माझे घर हा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे हे ज्ञानदेवांच्या सारख्या सिद्ध पुरुषाचं हे एक लक्षण आहे. आम्ही बसलेले इथं काही सिद्ध नाही, आम्ही सगळेजण साधक आहोत. आणि मग सिद्धाची जी लक्षणं असतात, ती साधकानं साधन म्हणून वापरायची असतात. काय वाक्य म्हटलं कळलं? सिद्ध माणसाची, सिद्ध पुरुषाची जी लक्षणं असतात, ती सिद्ध पुरुषाची लक्षणं तुमच्या माझ्यासारख्या साधकानं साधन म्हणून वापरायची असतात. साधन करायचं, त्याचा अभ्यास करायचा, आणि तो अभ्यास करून ते जिथं पोचले तिथं आपणही काय करायचं? पोचायचं. हा त्यातला मुख्य हेतू आहे. आता ज्ञानेश्वर महाराज इथं आपल्या व्यापकतेचा अनुभव स्पष्ट करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज इतके इतके मोठे झाले, इतके व्यापक झाले. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, अनुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. आता हे दोन्ही संत इतकी व्यापकता त्यांच्याकडे कशातून आली? त्या व्यापकतेचा विचार करायचा. आणि ही व्यापकता आपल्याकडे यायची असेल तर टप्प्याटप्प्यानं आपण सुद्धा एकेका गोष्टीतून पुढं गेलं पाहिजे. मी आता सुरुवातीला म्हटलं की आपण सगळेजण जीव आहोत आणि जीवाला 5 घरं मिळालेली आहेत. आता ही 5 घरं, त्यातलं पहिलं शरीर हे पहिलं घर आहे. हे शरीर ज्या दगडमातीच्या घरात राहतं, ते दगडमातीचं दुसरं घर आहे. दगडमातीचं घर ज्या जगात राहतं, ते जग हे तिसरं घर आहे. हे जग ज्या विश्वात आहे, ते विश्व हे 4थं घर आहे. आणि ही 4ही घरं ज्याच्या अधिष्ठानावर आहेत, ते ब्रह्म हे 5वं घर आहे. म्हणजे आम्हाला प्रवास करायचा आहे. कुठल्या घरापासून कुठल्या घरापर्यंत करायचा? पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंत जायचं. आता इथं बसलेले आपण सगळेजण कुठल्या घरात आहोत? पहिल्या घरात आहोत. आता पहिल्या घरातून टप्प्याटप्प्यानं कुठल्या घरापर्यंत जायचं आहे? 5व्या घरापर्यंत. आता 5व्या घरापर्यंत जायचं असेल तर ही पाठीमागची 4 आहेत, ती काय करायला पाहिजेत? सोडायला पाहिजेत. आता एवढं सोडणं सोपं नाही. म्हणजे इथं बसून सांगणाऱ्याला सुटलं नाही तर ऐकणाऱ्यांना काय सुटेल? बरोबर. त्यामुळं पण जरी सुटलं नाही तरी तो अभ्यास करायचा आहे. आणि या 12व्या अध्यायातच म्हटलंय माऊलींनी, अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यास आणि साधन या 2 गोष्टी साधकासाठी नितांत आवश्यक आहेत. कारण असं काहीतरी साधन केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आपण जिथं पोचायला पाहिजे तिथं काय होणार नाही? पोचणार नाही. आम्हाला वाटतं असं की अभ्यास कुणी करायचा? 10वी-12वीच्या पोरांनी करायचा. आम्ही काही कीर्तन प्रवचन ऐकणाऱ्यांनी अभ्यास करायचा नाही. पण खरी अभ्यासाची गरज कुणाला आहे? खरी अभ्यासाची गरज आपल्याला आहे. बरोबर. आणि हा अभ्यास आपण जर करायचा असेल तर तो कशाने करायचा? आता मी म्हटलं की या पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंत आपल्याला जायचं आहे. मग पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंत जो प्रवास करायचा आहे, तो प्रवास कशाने करायचा? रेल्वेनं करायचा, विमानानं करायचा, बसनं करायचा, का विचारानं करायचा? हा प्रवास कशाने करायचा आहे? पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंतचा प्रवास कशाने करायचा? विचाराने करायचा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ऐशी विचारांची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे. म्हणजे भ्रमिष्ठासारखं वागू नये. परमार्थ हा सुद्धा विचारांचा आहे. हा पहिल्या घरापासून 5व्या घरापर्यंत प्रवास करणं, या प्रवासालाच काय म्हटलंय? परमार्थ. आणि हा परमार्थ कशाने करायचा? तर विचाराने करायचा. कशाने करायचा? विचारांचा. तर आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. काही धडपड मांडामांड करायची गरज नाही. फक्त एक विचार करावा, विवेक करावा. आणि विवेक करता करता पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, 4थं घर, ही 4ही घरं विचारानं बाजूला करावीत. आणि विचाराच्या साह्यानं कुठल्या घरापर्यंत पोचावं? 5व्या घरापर्यंत पोचावं. आता हा 12वा जो अध्याय आहे, 12व्या अध्यायातलं नावच आहे भक्तियोग.
आणि त्यामध्ये एक 8 नंबरचा श्लोक आहे, अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे, अतिशय सूत्रगर्भ किंवा आशयगर्भ असलेल्या 12व्या अध्यायातला हा श्लोक आहे. त्यात म्हणतात ते मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. हा श्लोक सांगण्याचं कारण असं की ज्ञानेश्वर महाराजांना हा जो व्यापकतेचा अनुभव आला, तो व्यापकतेचा अनुभव कशामुळे आला तर ते या श्लोकात सांगतात, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, तुझ्या बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील, यात काहीही शंका बाळगू नकोस. तू मन माझ्या ठिकाणी ठेव. आता मन माझ्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे कुठं ठेवायचं? मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचं, मन पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवायचं. मन परमात्म्याच्या ठिकाणी तरी का ठेवायचं तर त्याचं पहिलं कारण परमात्मा स्थिर आहे म्हणून मन त्याच्या ठिकाणी ठेवायचं. आणि आपलं मन कसं आहे? आपलं मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्णा प्रमाती बलवदृढम, भगवद्गीता सांगते. अर्जुनाने प्रश्न विचारला की हे चंचल मन आवरत नाही, काय करायचं? तर त्या चंचल मन कधी आवरलं जाईल? स्थिर चंचल मनाला स्थिर असलेल्या वस्तूत स्थिर केलं तरच ते काय होईल? स्थिर होईल. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची संगे जीवदशा वस्तू. हे जे मन आहे हे मन चंचल आहे, पण मनाला जे मन असं नाव दिलंय हे सुद्धा उगीच दिलंय, खोटं आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, मन ही एक कल्पनाच आहे. जयाची संगे जीवदशा वस्तू, या मनाच्या संगतीमुळेच आत्म्याला जीवदशा काय झाली? प्राप्त झाली. मग आता हे जे मन आहे केवळ कल्पनारूप असलेलं मन, ते मन कुठं ठेवायचं तर परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचं. का ठेवायचं तर परमात्मा स्थिर आहे म्हणून ठेवायचं. स्थिर असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवलं तरच ते स्थिर होईल, अन्यथा या जगातल्या संसारातल्या कोणत्याही गोष्टीत ठेवून मन स्थिर होणार नाही. पहिला मुद्दा. दुसरं, मन व्यापक आहे. मनाला व्यापक करायचं असेल तर व्यापक असलेल्या परमात्म्यामध्ये मन ठेवावं. परमात्म्याचं एक दुसरं लक्षण सांगितलं, परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि व्यापक असल्यामुळं व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं तरच ते व्यापक होईल. ज्ञानेश्वर महाराज हा व्यापकतेचा अनुभव सांगतात. कोणता अनुभव आहे? हे विश्वची माझे घर. आता त्यांचा अनुभव आहे हे विश्वची माझे घर, आणि इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांचा अनुभव काय? 10 बाय 10च्या 4 खोल्या हेच माझं काय आहे? विश्व आहे. म्हणजे आम्ही आमच्या 10 बाय 10च्या 4 खोल्यांच्या पलीकडे जायला तयार नाही, आणि त्यांना मात्र हे विश्वच माझं घर आहे असं वाटतं. ही मनाची विशालता किंवा ही व्यापकता त्यांच्याकडे कशातून आली तर व्यापक असलेल्या परमात्म्यामध्ये मन ठेवलं म्हणून आली. एक साधा दृष्टांत सांगतो. समजा एक मीठ आहे, एक किलो मिठाची पुडी आहे. 1 किलो मिठाची पुडी मी जर तिजोरीत ठेवली किंवा एखाद्या डब्यात बंद करून ठेवली तर 2-4 महिन्यांनी ते 2 किलो होईल काय? नाही होणार, बरोबर. त्यातली फुटली सांडली तर कमी होईल, पण काय वाढणार नाही. आता कल्पना करा, तीच 1 किलो मिठाची पुडी मी गावातल्या तळ्यात आणून टाकली तर आता काय होईल? तळ्याचं पाणी जेवढं विस्तारलेलं आहे तेवढं ते काय होऊन जाईल? मीठ विस्तारून जाईल, कारण ते त्याच्यात काय झालं? विरघळून गेलं, बरोबर. भात आहेत. भात आपण 5 मन भाताची कणिंग घरात लावलेली आहे. ते जर 6 महिने वर्षभर ठेवले तसेच तर 5 मनच राहतील. उंदीर लागला तर 4 मनच राहतील, बरोबर. पण तेच 5 मन भात काढले आणि शेतात पेरले तर 5 मनाचे 500 मन होतील. म्हणजे कणगीत ठेवले भात तेव्हा तेवढेच राहिले, मीठ डब्यात ठेवलं भांड्यात ठेवलं तेव्हा तेवढंच राहिलं, पण मीठ पाण्यात ठेवलं तेव्हा मात्र काय झालं? ते व्यापक झालं. भात कणगीत होते तेव्हा तेवढेच राहिले, पण ते शेतात पेरले तेव्हा त्याचा काय झाला? विस्तार झाला, ते व्यापक झालं. तसं आपण मन जर संसारातल्या गोष्टीमध्ये ठेवलं तर ते संकुचित होतं, आणि ते जर परमात्म्यात ठेवलं तर मात्र ते काय होतं? व्यापक होतं. आता तुकाराम महाराज केशवाय नमः माधवाय नमः म्हणून आचमन करणाऱ्या एका ब्राह्मणाकडे बघून म्हणतात, संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. केशवाय नमः माधवाय नमः म्हणून पळीनं थेंबथेंबर पाणी कशाला घेतोस? त्यापेक्षा सगळ्या ब्रह्मांडाचाच घोट घे. सगळ्या ब्रह्मांडाचा घोट घ्यायचा असेल तर हे किती मोठं व्हायला पाहिजे, बरोबर. मग ही व्यापकता कशाने येते? मन परमात्म्यात ठेवलं तर येतं. तिसरं, मन परमात्म्यातच का ठेवायचं किंवा पांडुरंगाजवळ भगवंताजवळ का ठेवायचं? तिसरं कारण, परमात्मा निर्दोष आहे, निर्विकार आहे. भगवद्गीता सांगते निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्मच कसं आहे? निर्दोष आहे. ब्रह्म निर्विकार आहे. पण मी ज्या शरीरात राहतो त्या शरीराला मात्र अनेक प्रकारचे विकार आहेत. हे शरीर जन्माला येतं, हे वाढत राहतं, हे क्षीण होत जातं, हे कधी ना कधीतरी काय होतं? नष्ट होतं. मग शरीराला विकार आहे, पण पांडुरंग परमात्म्याला मात्र विकार नाही. तुकोबा म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा.
तुम्ही या सगळ्या उपाधीला जे विकार आहेत त्यातला एकही विकार तुम्हाला लागू पडत नाही. आणि चौथा मुद्दा आहे, परमात्मा पूर्ण आहे म्हणून मन कुठं ठेवायचं? परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचं. आता परमात्मा पूर्ण आहे आणि आपण सगळेजण अपूर्ण आहोत. आपण ज्या संसारात आहोत तो संसार सुद्धा कसा आहे? अपूर्ण आहे. संसाराची एक व्याख्या आहे, आम्ही जो संसार करतो तो संसार कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही. जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं, त्याला संसार म्हणायचं. जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला संसार म्हणतात. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. जडजडवणी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं, परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या 2 खुणा मी तुम्हाला सांगितल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण तुम्ही मला सांगा, काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो? 1-4 वाक्य सांगतो. मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर आई वडिलांचा संसार पूर्ण होतो. मुलीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर संसारात पूर्णत्वाचा अनुभव येतो. 1000-1500 एकर जमीन माझ्या मालकीची झाल्यावर संसारात पूर्णत्वाचा अनुभव येतो. 4 मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यानंतर संसार पूर्ण होतो. बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या आल्यानंतर संसार पूर्ण होतो. तुम्ही बोला की काहीतरी, यातलं काय झाल्यानंतर पूर्ण होतो संसार? तुम्ही काही बोलत नाही, याचा अर्थ त्याचं उत्तर ठरलेलं आहे की यातलं आम्ही सगळं करून बघितलं पण अजून काही पूर्णत्वाचा अनुभव आलेला नाही. मग शहाण्या माणसानं कुठलं काम करावं? हमखास पूर्ण होणारं करावं का कितीही केलं तरी अर्धच राहणारं करावं? हमखास पूर्ण होणारं करावं. उत्तर बरोबर दिलं, पण इथं बसून बोलणाऱ्या सकट सगळे ऐकणारे कुठल्या कामाच्या मागे लागलेत? मला सोडू नका त्यातनं. आपण सगळेजण जे काम कधीच पूर्ण होत नाही अशा अपूर्ण राहणाऱ्या कामाच्या मागे आपण लागलेलो आहोत. म्हणून परमात्मा पूर्ण आहे. असा पूर्ण असलेल्या, स्थिर असलेल्या, व्यापक असलेल्या आणि निर्विकार असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं तर ते त्याच्यासारखं व्यापक, विशाल आणि निर्दोष होऊन जाईल. म्हणून असं भक्तीची व्याख्या करताना म्हणतात की मन काय कर? परमात्म्यात ठेवा. आणि तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. वृत्ती राहो म्हणजे काय? मन राहो. तुझ्या पायाच्या ठिकाणी मन राहू दे. तिथे एकदा पांडुरंगाच्या पायाजवळ मन एकदा स्थिर झालं की त्याची धावाधाव थांबून जाते. आपली वेदगंगा नदी पाटगावला तांब्याच्या वाडीला उगम पावते. तिथून ती धावत सुटते. ती धावता धावता 100, 200, 500 किलोमीटरचा प्रवास करते पण कुठंच थांबत नाही. पण शेवटी एका ठिकाणी ती समुद्राला मिळाली की तिची धावाधाव काय होते? थांबते. तसं आमचं संसारातल्या कुठल्याही गोष्टीत मन ठेवलं तर ते कधीच स्थिर होणार नाही, पण ते परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं तर मात्र ते काय होईल? स्थिर होईल. आणि म्हणून अशा चंचल असलेल्या संसारात मन ठेवलं तर ते स्थिर होणार नाही. म्हणून स्थिर, व्यापक, निर्दोष आणि पूर्ण असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवलं की ज्ञानदेव सांगतात तो अनुभव आपल्याला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. काय आहे अनुभव? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता आपण पुढे जाऊया थोडंसं. आता ही जी 4 घरं सांगितली, मी जीव आहे, मला मिळालेलं हे शरीर, माणसाचं शरीर हे पहिलं घर आहे. मला हे घर कशामुळं मिळालं? संत सांगतात, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आम्हाला कशामुळं जन्म घ्यावा लागला? वासनेमुळं जन्म घ्यावा लागला. त्यामुळं मला वासनेमुळं हे शरीर मिळालं. मग आता जीवाला मिळालेलं माणसाचं शरीर हे त्याचं काय आहे? पहिलं घर आहे. आता 5व्या घरापर्यंत पोचायचं असेल तर या पहिल्या घरात अडकून चालणार नाही. मग हे जे माणसाचं शरीर मिळालंय ते शरीर कायम राहणार आहे काय? ते शाश्वत घर आहे का? याचा काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. शरीराची व्याख्या सांगताना एका ठिकाणी म्हणतात, हे शरीर मला काय झालंय? मिळालंय. आता मी म्हटलं, एक प्रश्न विचारतो तुम्हाला, शरीर मिळालंय का आणलंय? हे मला माणसाचं शरीर मिळालंय का आणलंय? मिळालंय. पुढचा प्रश्न, हे मालकीनं मिळालंय का मुदतीनं मिळालंय? प्रश्न कळला नाही? हे माणसाचं शरीर मला जे मिळालंय ते मालकीनं मिळालं का मुदतीनं मिळालं? मुदतीनं मिळालं. इथं बसलेल्या कुणाला तरी आपल्या ह्या शरीराची मुदत माहिती आहे का? आणखी तासाभरात सुद्धा संपू शकते. संपू नये कुणाची, पण सांगितलं आणखी तासाभरात सुद्धा ह्याची मुदत काय होऊ शकते? संपू शकते. मग आता ज्याची एवढी अनिश्चितता आहे ते शरीराचं घर माझं आहे असं म्हणून चालेल काय? पण हे शरीर म्हणजे मी, याची गाठ जर पक्की झाली तर जीव या घरातच काय होतो? अडकून पडतो. हे शरीर म्हणजे मी, ही गाठ जर पक्की झाली
तर जीव या शरीरातच अडकून पडतो. म्हणून जीवानं पुन्हा पुन्हा विचार करून विवेक करून हे माझं कायमचं खरं घर नाही हे समजून घ्यायला पाहिजे. शरीराची व्याख्या सांगताना एक म्हणतात, श्रियमान स्वभावत्वात इति शरीरा. जे क्षीण होत जातं त्याला शरीर म्हणायचं. जे क्षीण होतं त्याला काय म्हणायचं? शरीर म्हणायचं. हे शरीर कशा कशाने क्षीण होतं? समजा 4-8 दिवसाचा उपवास घडला तर शरीर क्षीण होतं. 4-8-15 दिवसाचं आजारपण आलं तर शरीर क्षीण होतं. म्हातारपण आलं की शरीर काय होतं? क्षीण होतं. म्हणजे क्षीण होणं हा या शरीराचा स्वभाव आहे. क्षीण होणं हा या शरीराचा स्वभाव आहे. त्यामुळं क्षीण होणारं आणि कालांतरानं नष्ट होणारं हे शरीर हे माझं खरं घर नाही. मग आता याचा अर्थ हे काय टाकून द्यायचं? काय टाकून द्यायचं नाही. बिघडलं तर दुरुस्त करून आणायचं. बिघडलं तर काय करायचं? दुरुस्त करून आणायचं. आता बरेच वयस्कर माणसं भेटलेत, त्या सगळ्यांचे गुडघे बिघडलेले आहेत मला माहिती आहे, कारण आता मला सुद्धा अनुभव यायला लागलाय. सगळ्यांचे काय बिघडलेत? गुडघे बिघडलेत, कुणाचे डोळे बिघडलेत, कुणाचे कान बिघडलेत. हे बिघडलेली इंद्रिय दुरुस्त करून आणायची आणि दुरुस्त करून आणून ती वापरायची. कशासाठी? रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी. रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी वापरायची. टीव्हीवरच्या सगळ्या मालिका बघण्यासाठी वापरायची नाहीत. नाहीतर मग ते दुरुस्त करून त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण या शरीरानं काय मिळवायचं आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. ह्या शरीराचा हे शरीर मिळाल्यानंतर या शरीराचा एक सकारात्मक उपयोग करून घेता येतो. काय उपयोग करून घ्यायचा? हे शरीर मिळाल्यानंतर भगवंताची भक्ती करून मोक्ष मिळवायचा आणि हे शरीर घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण्याची प्रक्रिया काय करायची? थांबवून टाकायची. आणि हे थांबवून टाकण्यासाठी हे शरीर मला काय झालंय? मिळालंय. देवे दिला देह भजना गोमटा. हे शरीर मला देवानं कशासाठी दिलंय? भजन करण्यासाठी दिलंय. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. किती कामं होणार आहेत बघा. पण त्यासाठी हे शरीर वापरलं तर, म्हणून ते नादुरुस्त झालं बिघडलं तर ते दुरुस्त करून घ्यायचं. हे शरीर काय माझं घर नाही म्हणून टाकून द्यायचं आहे असं नाही. पण जोपर्यंत त्याचा मला उपयोग करून घेता येतो तोपर्यंत त्याच्याकडून त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि त्याच्याकडून मोक्ष वसूल करून घ्यायचा. मोक्ष म्हणजे तरी काय? मोक्ष म्हणजे आनंद. शास्त्राची व्याख्या आहे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याला काय म्हणायचं? मोक्ष. आता मी एक 4 सोपे प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं द्या तुम्ही मला. तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना सुख पाहिजे की नको? बोला की काहीतरी पाहिजे. समजा मला अडवायसाठी कोणतरी म्हणाला नको, तर त्याला मग मिरजेला दाखवाय न्यायला पाहिजे. बरोबर? याचा अर्थ इथं बसलेल्या प्रत्येक जीवाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. सुख सगळ्यांना पाहिजे. आता पुढचा प्रश्न, तुम्हाला जे सुख पाहिजे आहे ते दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख जाऊन पाहिजे. आता पुढचा प्रश्न अगदी बरोबर. गेलेलं दुःख किती दिवसांनी परत आलं तर चालेल का येऊच नाही? येऊच नाही. आलेलं सुख किती दिवसांनी गेलं तर चालेल का जाऊच नाही? त्यालाच म्हणायचं मोक्ष. त्याला काय म्हणायचं? मोक्ष. म्हणजे आपल्या प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आहे, पण त्या सुखाला दुःखाचा डाग आम्हाला अजिबात नको आहे. आणि दुःखाचा स्पर्श नसलेलं जे सुख त्यालाच काय म्हणायचं? आनंद. सुखाला उलटार्थी शब्द आहे दुःख, दुःखाला उलटार्थी शब्द आहे सुख, पण आनंदाला उलटार्थी शब्द नाही. ज्याच्यामध्ये दुःखाचा डाग नसतो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं आनंद. आणि असा आनंद मिळवणं हे आपल्या या शरीराचं काय आहे? मुख्य उद्दिष्ट आहे. मग त्यासाठी हे मिळालेलं शरीर वापरायचं आहे. पण शरीर हे माझं कायमचं घर नाही. पुन्हा शरीराला 6 प्रकारचे विकार आहेत. त्यातला पहिला अस्ति म्हणजे असणे, जायते म्हणजे जन्माला येणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, विपरिणमते म्हणजे पक्व होणे, क्षीयते म्हणजे क्षीण होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि म्रियते म्हणजे नष्ट होणे. आता मी माझ्या आई वडिलांच्या शरीरात कुठंतरी अस्तित्व रूपानं आहे, याला काय म्हणायचं? अस्ति. त्यांच्या एकत्र येण्यातून माझा काय झाला? जन्म झाला, म्हणजे त्याला काय म्हणायचं? जायते. नंतर ठराविक 18-20 वर्षापर्यंत या शरीराची वाढ होत राहिली, याला म्हणायचं वर्धते. नंतर त्याला तारुण्य अवस्था आली आणि ते प्रौढ व्हायला लागलं, याला म्हणायचं अपक्षीयते. आणि नंतर ते काही कालांतरानं काय झालं? नष्ट झालं, याला काय म्हणायचं? म्रियते. म्हणजे आता माझ्या शरीराला हे 6 प्रकारचे विकार आहेत. आता दुसरं एक दृष्टांत घेऊया. समजा आपल्या घरातल्या डब्यात एक 5 किलो 10 किलो जोंधळे आहेत.
घरातल्या डब्यात जोंधळे आहेत याला म्हणायचं अस्ती. घरातल्या डब्यातले जोंधळे मूठ पसा नेले आणि शेतात पेरले आणि त्याला पाणी पाजलं की 8 दिवसांनी ते उगवून येतात. म्हणजे त्या जोंधळ्याचा काय झाला म्हणायचा, जन्म झाला. डब्यात होते अस्ती, आता पेरले शेतात आणि उगवून आले, त्याला म्हणायचं जायते. जायते म्हणजे जन्म झाला. नंतर 8-15 दिवस पुन्हा त्यांना खत पाणी दिलं, 1-2 महिने, की त्याची वाढ होते, याला म्हणायचं वर्धते. त्याला काय म्हणतात, वर्धते. नंतर एक 2-2.5 महिन्यांनी त्याला एक छानसं कणीस येतं, त्याला म्हणायचं विपरिणमते, म्हणजे ते पक्व व्हायला लागलं. हां, विपरिणमते. त्यानंतर कणीस आलं की हिरवं दिसणारं धाट पिवळं पडायला लागतं, याला म्हणायचं अपक्षी येते. आणखी 1 महिनाभर गेला की आता हे कापायला तयार झालंय, मळायला, म्हणून आपण कापून आणतो, त्याला काय म्हणायचं, म्री येते. म्हणजे शेतातल्या जोंधळ्याच्या धाटाला सुद्धा हे 6 विकार आहेत. बरोबर. मग आता शेतातल्या जोंधळ्याच्या धाटाचे जे विकार आहेत ते आपल्याला मान्य आहेत, त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही. पण संत सांगतात, ते म्हणतात की बाबा रे, या शेतातल्या जोंधळ्याच्या धाटाला जे विकार आहेत ते सगळे या धाटाला सुद्धा आहेत. आमची अडचण एकच आहे, शेतातल्या जोंधळ्याच्या धाटाच्या बाबतीत जे काय घडतं त्याबद्दल आमची काही तक्रार नाही, पण या धाटाला काय झालेलं चालणार नाही. पण संत असं सांगतात की या धाटाला सुद्धा तसंच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या शरीराला सुद्धा किती प्रकारचे विकार आहेत, 6 प्रकारचे विकार आहेत. म्हणजे याच्यात निश्चितपणे बदल होणारा आहे. आणि हा बदल होणार असल्यामुळं हे घर सुद्धा माझं कायमचं टिकणारं नाही. तुकोबांचं एक वचन आहे, किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे. जी जी शरीर आहेत ते काही माणसाचं शरीर नाही, जी जी शरीर धारण केलेले प्राणी, पक्षी, कीटक आहेत, या सगळ्यांची शरीर काय होणार आहेत, येणारी आणि जाणारी आहेत. पुढचा मुद्दा, क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एवढ्या सगळ्या प्रमाणांच्यावरून मला काय सांगायचं आहे आपल्याला, आपण कशाचं चिंतन करायला लागलोय, की ज्या हे शरीर म्हणजे मी असं म्हणून त्याच्यातच अडकून पडणाऱ्या जीवाला हे कळलं पाहिजे की हे माझं कायमचं राहण्याचं घर नाही. आणि म्हणून त्याच्याबद्दलचा विचार करून त्याच्याशी, शरीराशी असलेलं तादात्म्य कमी झालं पाहिजे. शरीराशी असलेलं काय झालं पाहिजे, तादात्म्य कमी. म्हणजे शरीर म्हणजे मी, ही जी गाठ घट्ट झालेली आहे, ही एकरूपता झालेली आहे, ती एकरूपता विचारानं बाजूला काढायची. आणि असं मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. किंवा आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, देहाच्या निरासे पाविजया ठाया. म्हणजे विचार करून काय करा, विचारपूर्वक हे शरीर म्हणजे मी नाही असा निश्चय पक्का करा. वारंवार विचार करून हे ठरवायचं की हे शरीर म्हणजे मी नाही. दत्त भार्गव संवाद नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यात एक संवाद सांगितलाय. ती हेमलेखा नावाची पत्नी आहे आणि ती त्याचा नवरा हा राजा आहे. आता इथं पत्नी गुरु आहे आणि पती शिष्य आहे. आणि तेव्हा ती त्यांना सांगते, उपदेश करताना म्हणते की हे बघा नाथ, ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही, एवढं लक्षात ठेवा. ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही, म्हणा तुम्ही मनातल्या मनात, ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही. आता थोडासा विचार करूया. आता मी म्हटलं हे माझं घड्याळ आहे, माझं घड्याळ म्हणणारा घड्याळ आहे का घड्याळापासून वेगळा आहे? बोला बोला जरासं. हां, मी काय म्हटलं, माझं घड्याळ, माझं घड्याळ म्हणणारा घड्याळ आहे का घड्याळापासून वेगळा आहे? घड्याळापासून वेगळा आहे. माझा ग्रंथ किंवा माझं पुस्तक म्हणणारा पुस्तक आहे का पुस्तकापासून वेगळा आहे? पुस्तकापासून वेगळा आहे. आता मी आणखी जवळ येतो, माझी कपडे, माझी कपडे म्हणणारा कपडे आहे का कपड्यांच्या पासून वेगळा आहे? कपड्यांच्या पासून वेगळा आहे. आता मी असं म्हणतो की मी कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं सारखं मोटरसायकलवरनं प्रवास करतो, त्यामुळे घरी पोहोचल्यावर संध्याकाळी म्हणतो की माझं अंग ठणकाय लागलंय. काय म्हटला शब्द? माझं अंग. मग माझं अंग म्हणणारा अंग आहे का अंगापासून वेगळा आहे? आणि एकदा माग जातो, माझं घड्याळ म्हणणारा घड्याळ आहे का घड्याळापासून वेगळा आहे? घड्याळापासून वेगळा आहे. माझा ग्रंथ म्हणणारा ग्रंथ आहे का ग्रंथापासून वेगळा आहे? ग्रंथापासून वेगळा आहे. माझी कपडे म्हणणारा कपडे आहे का कपड्यापासून वेगळा आहे? कपड्यापासून वेगळा आहे. मग माझं अंग दुखतंय, माझं अंग ठणकतंय म्हणणारा अंग आहे का अंगापासून वेगळा आहे? अंगापासून वेगळा आहे. आता मी येताना इथं तित्यावर एक ॲक्सिडेंट बघितला आणि असं म्हटलं आल्या आल्या सरांना की आता एक ॲक्सिडेंट बघितला, माझं मन फार उदास झालंय. कुणाचं मन? माझं मन. मग माझं मन उदास झालंय म्हणणारा मन आहे का मनापासून वेगळा आहे? मनापासून वेगळा आहे. आणखी एकानं विचारलं, काल कुठला विषय झाला? ते म्हणाले आता काय कालचं आमच्या लक्षात राहत नाही.
काल काय झालं हे काय माहीत नाही. माझी बुद्धी काय काम देत नाही. कुणाची बुद्धी? माझी बुद्धी. मग माझी बुद्धी म्हणणारा बुद्धी आहे का बुद्धीपासून वेगळा आहे? बोला की जरा, काय कळतंय ना? बुद्धीपासून काय आहे? 50 वर्ष होऊन गेलेत हा सप्त्याला. त्यामुळे आता रोज रोज सोपं सोपं काय सांगायचे काय आवश्यकता नाही. जरा इयत्ता बदलायला पाहिजे. पहिलीतनं दुसरीत, दुसरीतनं तिसरीत जायला पाहिजे. 50 वर्ष ओलांडून गेले. आतापर्यंत आपण कॉलेजला पोचायला पाहिजे होतं. अजून पहिली दुसरीत असल्यासारखं नको. हा, ह्या समजून घेतल्या पाहिजेत गोष्टी. इयत्ता बदलली पाहिजे, दप्तर सुद्धा बदललं पाहिजे. नाहीतर बालवाडीत जाणाऱ्या मुलाचं दप्तर असतं, त्याच्यात पाण्याची बाटली असते, खाऊचा डबा असतो, त्याच्यात एक चड्डी सुद्धा ठेवलेली असते, कारण दिवसभरात काहीतरी गडबड होईल म्हणून. आता तेच दप्तर घेऊन मी जर कॉलेजला जायला लागलो तर चालेल काय? नाही चालणार. त्यामुळे काय होईल? कॉलेजला जाताना एक वही असं सुदर्शन चक्र फिरवल्यासारखी घेऊन जायची असते. त्यामुळे दप्तर बदललं पाहिजे. आपण 50 वर्ष ओलांडून पुढे चाललोय, त्यामुळे हा बदल झाला पाहिजे. विषय चालला होता कुठला? की मन म्हणजे मी नाही, बुद्धी, माझी बुद्धी म्हणणारा बुद्धीपासून काय आहे? वेगळा आहे. मी एकदा इकडे रांगणा किल्ल्याला जात होतो आणि रांगणा किल्ल्याला जात असताना उन्हाचं चालत जात होतो. बरंचसं अंतर चालायचं होतं. बरोबर 2-4 जण होते. त्यातले 2 पुढे गेले, 2 मागं होतो. मी एकाला म्हटलं, बाबा मला एक पेलाभर तरी पाणी प्यायला दे, नाही तर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. आता इतक्या उन्हात मला पेलाभर पाणी दे, नाही तर माझा प्राण जाईल. कुणाचा प्राण? माझा प्राण. मग माझा प्राण म्हणणारा प्राण आहे का प्राणापासून वेगळा आहे? प्राणापासून सुद्धा काय वेगळा आहे. मग आता तो तेवढा कळला की कामच झालं. ते कळायसाठीच हे सगळं रोज ऐकायचं. त्या सगळ्यांच्या पासून मी कुणीतरी काय आहे? वेगळा आहे. हे वेगळा आहे हे कळावं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्यातलं मला मिळालेलं माणसाचं शरीर हे माझं काय आहे? पहिलं घर आहे. आणि या पहिल्या घरातून बाजूला व्हायचं असेल तर हे शरीरातलं प्रत्येक गोष्ट म्हणजे मी नाही, हे आपल्याला काय झाली पाहिजे? कळली पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात, देह नव्हे मी हे सरे, उरलावरे विठ्ठल, किंवा देहाच्या निरासे पावी जया ठाया. या पहिल्या घराशी असलेलं आपलं जे तादात्म्य आहे, ते तादात्म्य आपल्याला काय करायचं आहे? सोडायचं. आता पुढच्या घराकडे जाऊया. हे शरीराचं घर ज्या दगड मातीच्या घरात राहतं ते दगड मातीचं दुसरं घर आहे. माणसाच्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामुळं राहण्यासाठी हे घर दगड मातीचं घर, सिमेंट कॉन्क्रीटचं घर आपल्याला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. पण सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधणं सुद्धा एवढी काय आता सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यालाही फार कष्ट करावे लागतात. वडिलोपार्जित घर असलं तर ते सहजासहजी विकता येत नाही. बरोबर? वडिलोपार्जित घर सुद्धा विकायचं झालं, वाटण्या करायच्या असल्या तर अनेक अडचणी निर्माण होतात त्याच्यात. दरवर्षी ह्या घराला घर फाळा द्यावा लागतो. या घराला सुद्धा घर फाळा रोज द्यावा लागतो. रोज सकाळी संध्याकाळी जे काय दिलं जातं तो ह्या शरीराला दिलेला सुद्धा काय आहे? घर फाळा आहे. तसं जे दगड मातीचं घर आहे त्याला सुद्धा वर्षातनं आपल्याला काय करावं लागतो? घर फाळा भरावा लागतो. कधी कधी मला असा अहंकार होतो आणि मी म्हणतो की मी घर बांधलं, मी घर बांधलं. यातला मुख्य कोण? घर. मी महत्वाचा का घर महत्वाचं? वाक्य ऐका. मी काय म्हटलं? मी घर बांधलं. यातला मी महत्वाचा का घर महत्वाचं? महत्वाचं कोण यातलं? मी महत्वाचा का घर महत्वाचं? नाही कळलं? मी वाक्य साधं सोपं वाक्य म्हटलं. मी घर बांधलं, मी घर बांधलं. यातलं महत्वाचं काय? मी महत्वाचा का घर महत्वाचं? मी मुख्य आहे आणि घर गौण आहे. बरोबर? घर पडलं तर मी पुन्हा बांधीन, पण मी पडलो तर मला उभा करण्याचं सामर्थ्य घरात नाही. काय कळलं? मी घर बांधलं, दगड मातीचं घर पडलं तर मी दुसरं बांधीन, पण मी पडलो तर मला उभा करण्याचं सामर्थ्य त्या दगड मातीच्या घरामध्ये नाही. त्यामुळे दगड मातीचं घर बांधावं, त्यात खुशाल राहावं, पण मी बांधलं म्हणून त्याच्यात अडकून पडू नये. आणि जर असं अडकून पडलं तर मग दर अमावस्येला रात्री यावं लागतं. कशासाठी? मी पोरांच्याकडे घर बांधून सुपूर्त केले, ते नीट सांभाळतात का नाही हे बघायसाठी. आणि मग असं पुन्हा पुन्हा जर अमावस्येला परत यावं लागलं तर मोक्ष कसा मिळणार? आणि मोक्ष मिळणं म्हणजे या सगळ्या कचाट्यातून काय होणं? सुटून जाणं, निसंग होणं, असंग होऊन जाणं. आणि असं असंगत्व निर्माण व्हायचं असेल तर कागदोपत्री मालकी आपली असू द्यावी त्याच्यामध्ये. पण आपण साधक म्हणून म्हणावं, हे घर माझ्या गुरूंचं आहे, हे घर माझ्या देव भगवंताचं आहे. मी मध्ये एकदा स्वामी समर्थांचे काही कार्यक्रम झाले, जयंतीचे उत्सव
स्वामी समर्थ मागच्या मार्च एप्रिलमध्ये कोल्हापुरात गेलो होतो. तर कोल्हापुरात ज्या गृहस्थांनी मला कार्यक्रमाला बोलवलं होतं त्यांच्या घरात गेलो चहाला. त्यांनी आपल्या घरावर मोठी पाटी लावली होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं, हे घर स्वामी समर्थांचं आहे, आम्ही इथं फक्त राहायला आहोत. आता हे घर गुरूंचं आहे, हे घर देवाचं आहे असं म्हटल्यानं किंवा हे घर मामांचं आहे म्हटलं तर ते काय काढून घेतील काय? काढून घेणार नाहीत. आपण मामांच्या भक्तांनी म्हणावं, हे घर कुणाचं आहे? मामांचं आहे. आता हे घर मामांचं आहे, मामाने आम्हाला राहायला दिले असं समजून त्याच्यात राहायचं. आणि असं जर राहिलो तर पुन्हा अमावस्येला मागे यायची गरज पडणार नाही. पण मी बांधलंय, माझ्या मागं पोरं सांभाळतील का नाही काय की, असं जर अशी भाषा चालू झाली तर मग आपण त्याच्यात काय झालो? अडकून पडलो. एकदा एका आजी, एक 60-70 वर्षाची आजीना एका दवाखान्यात आणलं. डॉक्टरांनी सगळं तपासलं आणि तपासल्यानंतर ते म्हणाले आजींच्या शरीरात काही दोष नाही, तरी सुद्धा ह्यांना चक्कर येऊन का पडली असेल, चक्कर येऊन आजी बेशुद्ध का पडल्या, ह्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी नातेवाईकांना बोलवलं आणि नातेवाईकांना असं विचारलं की हे बघा, आजींच्या शरीरात काही दोष दिसत नाही, तरी सुद्धा त्या बेशुद्ध पडलेत, म्हणजे त्यांच्यावर काहीतरी ताणतणाव आलाय, त्यांच्यावर ताणतणाव वाढेल असं काहीतरी घडलंय, काय झालंय काय घरात? तेव्हा ते म्हणाले, आमचं 3 जाप्त्याचं मोठं घर आहे, आम्ही 3 जण भावंड, आता आमच्या वाटण्या झाल्या, 3घांची लग्न झाली, मग लग्न झाले की पुढचं काम आहे वाटणीचं, त्यामुळे ते वाटण्या झाल्या आणि आता मधनं पडद्या बांधायचं काम सुरू आहे. आजीनं घर बांधलं होतं माझं घर गोकुळासारखं राहावं म्हणून, म्हणजे सगळे भाऊ एकत्र राहावेत म्हणून. पण ज्या दिवशी वाटण्या झाल्या आणि उभ्या पडद्या बांधायचं काम सुरू झालं त्या दिवशी आजी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. कळलं बेशुद्धीचं कारण कळलं. आता बेशुद्धी कशामुळे आली किंवा चक्कर कशामुळे आली? त्या शरीराशी जी आसक्ती होती, त्या घराशी जी आसक्ती होती, त्या घराशी असलेल्या आसक्तीमुळे ही घटना घडली. म्हणून खुशाल राहावं त्याच्यात. आम्ही सगळेजण म्हणतो घर माझं आहे, पण समर्थ रामदास स्वामींनी हे घर कुणाचं आहे ते सांगताना ते म्हणतात, उंदीर म्हणती आमचे घर, पिसवा म्हणती आमचे घर, ढेकून म्हणती आमचे घर. या आमच्या घरामध्ये आम्हाला न विचारता उंदीर, ढेकून, पिसवा, माश्या, झुरळ हे सगळे राहायला असतात आणि आम्ही रात्री झोपलो की ते सगळे किचन कट्ट्यावर गोळा होतात आणि हे घर आमचं आहे म्हणतात आणि दिवसभर माणसं हे घर आमचं आहे म्हणतात. मग आता घर कुणाचं? हे काय माझं सांगायला? समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलंय. ते स्वतःच सांगतात की आमच्या घरातले हे सगळे प्राणी कीटक आहेत, ते सुद्धा काय म्हणतात, हे घर आमचं आहे. आणि माणसं काय म्हणत असतात दिवसभर, हे घर आमचं आहे, माझं आहे. त्यामुळे या घराशी असलेलं तादात्म्य काय करावं? हळूहळू सोडावं. जितके दिवस राहायचं आहे तितकं खुशाल राहावं. हा आपण सगळा विचार कशासाठी करायला लागलोय? एक साधक म्हणून. मी साधक आहे, तुम्ही साधक आहात. आपण सगळ्यांनी मिळून हा अभ्यास करायचा आहे आणि असा अभ्यास केला तर ज्ञानदेवांना जो अनुभव आला, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, या अनुभवापर्यंत आपण सुद्धा काय होऊ शकू? पोहोचू शकू. मग शरीराच्या घराशी असलेलं तादात्म्य सोडायचं आणि दगड मातीच्या घराशी असलेली आसक्ती काय करायची? सोडायची. त्याच्यात काय तुम्हाला राहू नका असं कुणी म्हटलेलं नाही. खुशाल राहायचं, आनंदानं राहायचं, त्यातला आनंद घ्यायचा, पण ते माझं म्हणून त्याच्याशी काय करायचं नाही? चिकटायचं नाही. खरं तर माणसं 10-10, 20-20 खोल्यांचं घर बांधतात. माणूस राहतो एकाच खोलीत, पण बाकीच्या सगळ्या खोल्यांमध्ये त्याचा अहंकार राहतो. काय वाक्य म्हटलं कळलं? हे एक उर्दू शेराचं भाषांतर करून सांगितलंय, शेर सांगणं बरोबर नाही म्हणून. 10-20 खोल्यांचं जरी घर असलं तरी माणूस राहतो एकाच खोलीत आणि बाकीच्या 18-19 खोल्यांमध्ये कोण राहतं? त्याचा अहंकार राहतो. का तर हे घर कुणी बांधलंय? मी बांधलंय. आणि हे घर ह्या शरीराचं घर आहे, त्याचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. दगडमाती हे शरीराचं घर राहण्यासाठी जे दगडमातीचं घर बांधलंय त्याचं आयुष्य 200 वर्षाचं धरू, पण 200 वर्षांनी असं ना का ते काय होणार आहे? पडणार आहे. त्यामुळे त्या घरात सुद्धा अडकून पडायचं नाही. आपला पुढचा प्रवास चाललाय. हा विचार करून एकेका घरातून आपल्याला बाजूला बाहेर यायचं आहे. आता हे दगड मातीचं घर जे आहे, हे दगड मातीचं घर ज्या जगात राहतं ते जग हे 3रं घर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. चर अचर, त्यालाच दुसरा शब्द आहे सजीव निर्जीव. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचा किंवा शास्त्रातला शब्द आहे जड आणि चेतन. चर अचर, चर म्हणजे सजीव, अचर म्हणजे निर्जीव. सजीव निर्जीव, जड चेतन असे शब्द आहेत. आता त्याचा थोडासा भाग बघूया. हे जे जग आहे हे सगळं जग चर आणि अचराने म्हणजे जड आणि चेतनानं किंवा सजीव आणि निर्जीवानी बनलेलं आहे. आता हे माझं घड्याळ आहे.
हे जड आहे का चेतन आहे? आता त्याची व्याख्या सांगतो. जड म्हणजे वजनानं जड असं नव्हे. जड शब्दाचा अर्थ आहे ज्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचं ज्ञान करून देत नाही त्याला काय म्हणायचं? जड. ज्याला आपलं म्हणजे या घड्याळाला मी घड्याळ आहे, माझ्यात आता इतके वाजलेत, माझी किंमत अमुक इतके हजार आहे किंवा माझी कंपनी ही आहे असं हे घड्याळ सांगू शकत नाही. म्हणजे त्याला स्वतःबद्दल कळत नाही आणि ते दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही. समजा हे घड्याळ रस्त्यावर पडलं तर रस्त्यावर पडलेलं घड्याळ अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकतं का? नाही सांगू शकत. म्हणजे घड्याळाला या बाबतीतलं काहीही कळत नाही म्हणून त्याला जड म्हणायचं. पण घड्याळाच्या बाबतीत मी जे प्रश्न तयार केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कळतात म्हणून मी कसं आहे? चेतन आहे. घड्याळ जड आहे आणि मी कसं आहे? चेतन आहे. आता कळलं? मग घड्याळ जड आहे आणि मी चेतन आहे. मग श्रेष्ठ कोण? जड श्रेष्ठ आहे का चेतन श्रेष्ठ आहे? बोला की. कोण श्रेष्ठ आहे? चेतन श्रेष्ठ आहे. मग आता ह्याला श्रेष्ठ आहे एवढं बरोबर. हे जड आहे आणि हे चेतन आहे. आता ह्याला जड म्हणण्याचं दुसरं कारण संत सांगतात की याच्यात सुद्धा आत्मा नावाचं तत्व आहे. ह्याच्यात सुद्धा काय आहे? आत्मा नावाचं तत्व आहे आणि माझ्यातही आत्मा नावाचं तत्व आहे. मग दोन्हीकडेही आत्मतत्व आहे तर हे जड आहे आणि हे चेतन आहे. असा फरक का झाला? जडाजडी अंशी अशी ओवी आहे. जडाजडी अंशी. आता हे जड आहे आणि मी चेतन आहे. याच्यात ही आत्मा आहे, माझ्यात ही आत्मा आहे, पण याच्यात अंतःकरण नाही म्हणून हे जड आहे आणि माझ्यात अंतःकरण आहे म्हणून मी काय आहे? सजीव आहे. आणि हे सगळं जग कशानं बनलेलं आहे? जड आणि चेतन यांनी हे सगळं जग काय झालेलं आहे? भरलेलं आहे. हे सगळं जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. माझं शरीर हा त्या जगाचाच एक काय आहे? भाग आहे. माझं शरीर हा सुद्धा त्या जगाचाच एक भाग आहे. आता एक दुसरं उदाहरण सांगतो. एक समजा निसर्ग चित्र काढलंय. एक निसर्ग चित्र आहे. या निसर्ग चित्रात 4 गोष्टी आहेत. एक गुराखी आहे, त्याच्या 4 गायी आहेत, आजूबाजूला उडणारी 4 चिमण्या, कावळे यासारखे पक्षी आहेत. तिथं जवळ एक दगड पडलाय आणि जवळून वाहणारी नदी आहे. आता तुम्हाला मी प्रश्न असा सांगितला की हे समोरचं चित्र बघा आणि या चित्रामध्ये सजीव आणि निर्जीव किंवा जड आणि चेतन यांची विभागणी करा. आता सजीव आणि निर्जीव अशी विभागणी करायची झाली तर गाई वासरं किंवा जो गुराखी आहे तो काय आहे? सजीव आहे. त्याच्या हातातली काठी असेल, तिथं पडलेला दगड असेल, हे काय आहेत? निर्जीव आहेत. म्हणजे आपण एकाच चित्रातले हे 2 भाग केले, सजीव आणि निर्जीव. पण मला सांगा, काळा असलेला दगड आणि काळी असलेली गाय दोन्ही एकाच रंगानं रंगवलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ जड आणि चेतन असे वेगवेगळे भेद दिसले तरी त्याला एका रंगाशिवाय दुसऱ्या कशाचा आधार नाही. तसं आपल्या या जगात विविध रंगांनी भरलेलं जड आणि चेतनाने भरलेलं जग दिसलं तरी त्याला एका आत्मतत्वाशिवाय किंवा एका ब्रह्मचैतन्याशिवाय दुसऱ्या कशाचाही आधार नाही. असं हे काय आहे? जग आहे. आता हे जे जग आहे प्रत्येक माणसाचं एक स्वतंत्र जग असतं. आता माझं जग सांगतो. माझ्या घरातली 4 माणसं हे माझ्या कुटुंबापुरतं एक जग आहे. दुसरं माझे पै पाहुणे नातेवाईक हे एक पै पाहुण्यांचं जग आहे. तिसरं मी जो व्यवसाय करतो, नोकरी करतो, त्या व्यवसायातली मला ओळखणारी एक काही शेकडो हजारो माणसं असतात त्यांचं एक जग आहे. आणि चौथं मी एखाद्या पक्षाशी संघटनेशी संबंधित असेल तर त्या पक्षाचे किंवा संघटनेचे लोक मला जेवढे ओळखतात त्यांचं एक काय आहे? जग आहे. प्रत्येकाचं जग आहे. तरी सुद्धा आम्हाला आता या क्षणी भारताची लोकसंख्या 150 कोटीपर्यंत गेलेली आहे. जगाचा विचार केलेला नाही. या 150 कोटीतले किती लोक तुम्हाला ओळखतात? पहिलं जग कुठलं? माझ्या घरातलं. म्हणजे 5 माणसांच्या शिवाय मला कोण ओळखत नाही. हे 5 झाले. 50 धरा. कुटुंबातली माणसं 50. बरोबर. आता पुढचा विचार करूया. कुटुंब सोडून आम्ही पै पाहुण्यांच्याकडे गेलो. एक पै पाहुणे 1000 धरा. म्हणजे किती झाले? 1100 झाले. बरोबर. नंतर व्यवसाय मी कुठलाही व्यवसाय करत असलो तरी सगळेच्या सगळे व्यवसाय बंधू काय मला ओळखत नाही. ते एक 10,000 धरूया. किती हजार झाले? 11,000 झाले. आणि मी एका पक्षाशी संघटनेशी संबंधित असलो ते एक 50,000 धरा, लाख धरा. म्हणजे लाखभर माणसं, 1,00,000-1.5 लाख माणसांच्या पलीकडे मला कोण ओळखत नाही. तरी सुद्धा मला भीती वाटते मी जर असं केलं तर जग काय म्हणेल? किती लोकसंख्या आहे? आपल्या देशापुरती लोकसंख्या आहे 150 कोटींची. या 150 कोटीत लाखभर माणसं सुद्धा मला ओळखत नाही. तरी सुद्धा मला काळजी कशाची वाटते? जग काय म्हणेल? तुम्ही काय वाटेल ते केलं तरी जग तुम्हाला काय म्हटल्याशिवाय राहणार
नाही. हे सुरुवातच आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. जग हे तुम्हाला कधीच चांगलं म्हणायला तयार होत नाही. जग तुम्हाला कधी, पण इथं बसलेल्या सगळ्यांची इच्छा असते की जगानं मला काय म्हणावं, चांगलं म्हणावं. पण निदान भारतात तरी मेल्याशिवाय कोण कुणाला चांगलं म्हणत नाही. त्यामुळं जगानं चांगली म्हणण्याची अपेक्षा बिलकुल बाळगू नये. शास्त्र सांगतं तुम्ही जितके चांगले आपण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काय आहे, चांगला आहे. आणि मी कसाही असलो तरी मला वाटतं की लोकांनी मला काय म्हणावं, चांगला म्हणावं. आणि त्यासाठी लोकांनी मला चांगलं म्हणण्यासाठी माझी धडपड असते. पण काय वाटेल ते केलं तरी लोक तुम्हाला चांगलं म्हणायला तयार नसतात. त्याबद्दल शास्त्र एक वाक्य सांगतं, लोक तुम्हाला जितकं चांगलं समजतात तितके तुम्ही चांगले नसता. लोक तुम्हाला जितकं चांगलं समजतात तितके तुम्ही चांगले नसता. लोक तुम्हाला जितकं वाईट समजतात त्याहून तुम्ही जास्त वाईट असता. या वास्तवाचा विचार करावा आणि आपल्या दृष्टीनं जास्तीत जास्त चांगलं बनण्याचा प्रयत्न करावा. लोकांनी चांगलं म्हणण्याची अपेक्षा बाळगू नये, कारण जगानं चांगली म्हणण्याची अपेक्षा बाळगणं यासारखा दुसरा दुबळेपणा नाही. काय वाक्य म्हटलं कळलं? लोकांनी चांगलं म्हणण्याची अपेक्षा बाळगणं यासारखा दुसरा दुबळेपणा नाही. आणि माणसं या गोष्टीनंच काय होतात, दुबळे होतात. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, मला अभंग आठवत नाही पण अर्थ सांगतो. लोक कसं बोलत असतात. समजा आपल्याकडे एखाद्या तरुण मुलीचं लग्न लवकर झालं नाही, जास्त उशीर झाला. आता जरा उशीर झालेलंच प्रमाण जास्त आहे. तर काय म्हणतात लोक, त्याचा किंवा तिचा लिंब जड आहे म्हणतात. लग्न नाही लवकर झालं तर काय म्हणतात, लिंब जड आहे. समजा 17-18व्या वर्षीच लगेच लग्न झालं तर म्हणतात अजून रुपया मिळवायची अक्कल नाही, लग्न करून रिकामा झाला. आता लग्नानंतर पुढचा उद्देश असतो मुलं झाली पाहिजेत. समजा 2 वर्षात 2 मुलं झाली तर म्हणतात ह्याला दुसरं काही काम नाही. 2 वर्षात 2 मुलं नाही झाली तर म्हणतात ह्याच्यात काही दम नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजे तुम्ही काय वाटेल ते केलं तरी लोक बोलल्याशिवाय सोडत नाहीत. त्यामुळे जगानं चांगलं म्हणण्याची अपेक्षा बिलकुल काय बाळगायची नाही. आणि मी जग बदलून टाकीन असं तर अजिबात म्हणू नये. ज्याला घरातला टीव्हीचं चॅनेल बदलायचा अधिकार नाही त्यानं जग बदलायची भाषा कशाला करायची. टीव्हीचं चॅनेल बदलता येत नाही, रिमोटच हातात देत नाही तर काय करणार. त्यामुळे मी सगळं जग बदलून टाकीन असं कधी म्हणू नये आणि असला मूर्खपणा तर अजिबात करू नये. आणखी एक दुसरी वाक्य असतात या विभागाची, जगाला माझं चांगलं झालेलं बघवत नाही, सगळं जग माझ्या वाईटावर आहे असं अजिबात म्हणू नये. माझी आई एकदा कोंबड्यांच्यावरनं गल्लीत काहीतरी भांडणं झाली म्हणून म्हणत होती ह्या जगाला माझं काही चांगलं झालेलं बघवत नाही. मी म्हटलं आई तुझं जग कुठलं, तर ती म्हणाली या बाजूची 4 घरं, ह्या बाजूची 4 घरं आणि समोरची 4 घरं. तिचं जग संपलं. आता ह्या 15-20 घरातल्या लोकांना जे काय घडलं त्याबद्दल तिचं मत काय आहे, ह्या जगाला माझं चांगलं झालेलं बरं वाटत नाही. पण ते जग हे जगासारखंच चालणार आहे. आमच्या श्री गुरूंची एक ओवी आहे, जग जगापरी चाले ईश्वर सूत्रे बांधिले, ते आपण हाती घेतले ऐसे न व्हावे. जग हे जगासारखंच चालणार आहे. त्या जगाचं सूत्र ईश्वराच्या हातात आहे. त्यामुळे ते आपल्या हातात घ्यायचं नाही. ते असं का झालं, ते तसं का झालं हे त्याला माहीत म्हणायचं. काय कळलं? आपल्या जीवनात जेव्हा काही प्रसंग येतील, घटना घडतील आणि त्याची कारण मीमांसा आपल्याला कळत नसेल, हे असं का झालं याचं कारण जर लक्षात येत नसेल तर काय म्हणायचं, हे असं का झालं त्याला माहीत, ते तसं का झालं त्याला माहीत. जग जगापरी चाले ईश्वर सूत्रे बांधिले, ते आपण हाती घेतले ऐसे न व्हावे. जगाची सूत्र ईश्वराच्या हातात आहेत, ती आपल्या हातात घेऊन आपल्या मनाप्रमाणे जग चालणार नाही. आणि पुढचा मुद्दा आहे, शास्त्र सांगतं ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. आता जग मिथ्या आहे म्हणजे काय ते तुकाराम महाराज म्हणतात, रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर. मिथ्या शब्दाचा एक अर्थ सांगतो. पुढच्या वर्षी नाही बोललेलं तरी चालेल पण हे ऐकूनच घ्या. मिथ्या म्हणजे काय, आता मी मगाशी सांगितलं इयत्ता बदलायला पाहिजे, जरा हळूहळू पुढे जाऊया, 50 वर्ष ओलांडलेत. मिथ्या म्हणजे काय, एक 2 शब्द आहेत, एक सत नावाचा शब्द आहे आणि दुसरा असत नावाचा शब्द आहे. सत शब्दाचा अर्थ आहे जे तिन्ही काळात अस्तित्वात आहे त्याला म्हणायचं सत, किंवा ज्याला कधीही नाही असं म्हणता येत नाही त्याला काय म्हणायचं सत. आणि जे तिन्ही काळात अस्तित्वात नसतं त्याला म्हणायचं असत. आता उदाहरणार्थ एखाद्या ख पुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल अस्तित्वात आहे काय, नाही. किंवा मृगजळ अस्तित्वात आहे काय,
नाही. म्हणून ज्याला अस्तित्वच नाही त्याला म्हणायचं असत, आणि जे तिन्ही काळात आहे त्याला काय म्हणायचं सत. असं कोण आहे? विठ्ठल आहे किंवा परमात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता 3 वेळा म्हटलंय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग आता 3 वेळा म्हणायचं कारण काय? तुकाराम महाराजांना काय पुढचा शब्द सुचेना म्हणून त्यांनी 3 वेळा एकच शब्द वापरला का? नाही. तर सत्य तू भूतकाळात, सत्य तू वर्तमान काळात, सत्य तू भविष्य काळात, तिन्ही काळात कोण सत्य आहे? विठ्ठल सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ. आता काया म्हणजे हे शरीर, शरीरात कोण आहे? विठ्ठल. आत्मा हाच कोण आहे? विठ्ठल आहे. मग आत्मा नावाचं तत्व तिन्ही काळात आहे. आत्मा म्हणजेच विठ्ठल, विठ्ठल म्हणजेच आत्मा, ते तिन्ही काळात आहे म्हणून सत. बरोबर. आता मगाशी मी सांगितलं मृगजळ आहे किंवा ख पुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल, मृगजळ, ह्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्यांना काय म्हणायचं? असत. आता हे माझं आता सत शब्द कळला, असत शब्द कळला. तिन्ही काळात आहे त्याला सत म्हणायचं, जे तिन्ही काळात नाही त्याला असत म्हणायचं. आता माझ्या शरीराकडे येऊया. हे माझं शरीर 50 वर्षापूर्वी नव्हतं, आता हे आहे, आणखी काही वर्षांनी असणार नाही. मग आता हे शरीराला दोन्ही शब्द लावून बघा. सत म्हणावं तर शरीर काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही. मग तिन्ही काळात नाही म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. असत म्हणावं तर आता वर्तमान काळात त्याचा अनुभव येतो म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. मग ज्या गोष्टीला सतही म्हणता येत नाही आणि ज्याला असतही म्हणता येत नाही त्याला सताहून विलक्षण, अनिर्वचनीय, बाद योग्य, मिथ्या म्हणायचं. गेलं डोक्यावरनं सगळं, पण लक्षात ठेवा असू दे. मिथ्या मिथ्या म्हणजे काय? ज्याला सत ही म्हणता येत नाही आणि ज्याला असत ही म्हणता येत नाही. जे सतच्या लक्षणाशी जुळत नाही आणि जे असतच्या लक्षणाशी जुळत नाही त्याला काय म्हणतात? मिथ्या. मग आता तुकाराम महाराजांचा अभंग मी सांगितला. रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर, दुरीवर साप भासतो तसं ब्रह्मावर काय भासतं? जग भासतं. आणि म्हणून ते म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आता हे जे मिथ्या जग आहे त्या जगात राहायचं, पण त्या जगाबद्दल तळतळ द्यायचा नाही, त्या जगाबद्दल सदिच्छा बाळगायची. परत पाठीमागं जातो. शरीराच्या घराशीत असलेलं तादात्म्य सोडायचं, दगड मातीच्या घराची आसक्ती सोडायची आणि जगाबद्दलचं जग नावाचं जे घर आहे त्या जग नावाच्या घराबद्दलचं जगाबद्दल आपण सदिच्छा बाळगायची, शुभेच्छा बाळगायची. कळलं? आता हे पुढचं घर जाऊया. हे जग ज्या विश्वात आहे ते विश्व हे 4थं घर आहे. विश्व हे 4थं घर. आता जगामध्ये आपण एवढाच भाग बघितला, जमिनीवरचा भाग, तर विश्वामध्ये भूगोल आणि खगोल या सगळ्याचा समावेश होतो. म्हणजे या विश्वामध्ये पृथ्वीसारखी अनेक घरं आहेत. विश्वामध्ये पृथ्वीसारखी काय आहेत? अनेक घरं आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग आता विश्वच असं का म्हटलं तर आम्हाला विश्वाचा अंदाज येऊ शकतो. त्यांनी ब्रह्म म्हटलं असतं तर आम्हाला काय कळलं नसतं. म्हणून ते विश्व आमच्या समजुतीप्रमाणे विश्वापर्यंत येऊन थांबले. पण ही 4ही घरं ज्याच्या अधिष्ठानावर आहेत ते ब्रह्म हे काय आहे? 5वं घर आहे. शेवटची प्रार्थना म्हणतात ते म्हणतात आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे आर्त म्हणजे विश्वाचं जे अधिष्ठान आहे, जे केंद्र आहे ते माझ्या अंतःकरणात काय झालं? प्रगट झालं. आता ही 4 घरं झाली. ही 4ही घरं ब्रह्म नावाच्या 5व्या अधिष्ठानावर अध्यस्त आहेत. ब्रह्माचं अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर ही 4 घरं आहेत. शरीराचं पहिलं घर, हे शरीराचं घर ज्या दगड मातीच्या घरात राहतात ते दगड मातीचं 2रं घर. दगड मातीचं घर ज्या जगात राहतं ते जग हे 3रं घर. हे जग ज्या विश्वात राहतं ते हे विश्व हे 4थं घर. आणि ही 4ही घरं ब्रह्म नावाच्या 5व्या घरात राहतात. खरं तर ब्रह्माला घर म्हणता येत नाही, पण या 4ना घर म्हटले म्हणून त्याला काय म्हणायचं? घर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम. म्हणजे काय? जिथं पोहोचल्यानंतर पुन्हा परत यावं लागत नाही असं ते माझं घर आहे. यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते घर माझं आहे. आता ते घर कसं आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. झडझडोनी वहिला निघ, इये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ते जे माझं निजधाम आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते कसं आहे? निर्दोष आहे, निर्विकार आहे,
अव्यंग आहे. व्यंग म्हणजे त्याच्यात कोणताही दोष नाही. भगवद्गीता सांगते निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्मच काय आहे? निर्दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधियले घर. तुकाराम महाराजांनी घर कुठं बांधलं? मी घर बांधलं गारगोटीत, मग कोल्हापुरात, मग मुंबईत, पुण्यात. तुकाराम महाराज घर कुठं बांधतात? निरंजनी आम्ही बांधियले घर. निरंजन, निरंजन शब्दाचा अर्थ आहे जे कोणत्याही रंगानं रंगलेलं नाही त्याला काय म्हणायचं? निरंजन. असं तत्व कोणतं आहे? ब्रह्म नावाचं तत्व असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कुठं घर बांधलं? निरंजनी आम्ही बांधियले घर. नामदेव महाराज म्हणतात परे परते बांधू घर, परे परते बांधू घर तेथे राहू निरंतर. परे, परे म्हणजे 4 वाणींचे प्रकार आहेत. मी आता बोलतो आहे ती वैखरी वाणी आहे. मी जेव्हा कंठातून बोलतो तेव्हा मध्यमा म्हणतात, हृदयातून म्हणतो त्याला पश्चंती म्हणतात, आणि बेंबीच्या देठापासून ज्याला म्हणतात बोलणं त्याला कुठली वाणी म्हणायचं? परावाणी. नामदेव महाराज म्हणाले परे परते बांधू घर तेथे राहू निरंतर. आम्ही त्या परावाणीच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे तिथं काय करू? घर बांधू. आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं घर बांधलं? वैकुंठ भुवनी घर केले. आता बघा संतांची एक कॉलनीच तयार झालेली आहे. तिथं भरपूर जागा शिल्लक आहे, पण तिथं प्लॉट घ्यायला जाणारेच कोण नाहीत. तिथं आम्ही येतो घर बांधायला, आम्हाला तुमच्या कॉलनीत जागा द्या असं काही कोण म्हणत नाहीत. त्यांना मात्र आमच्या हिताची काळजी आहे. त्यांना ज्ञानोबा तुकोबांना आमच्या हिताची काळजी आहे. त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या माणसांनी आमच्या कॉलनीत घर बांधवायला यावं, पण तिकडे जाणारे कोण तयार नाहीत. सकल संत गाथा म्हणून एक ग्रंथ आहे, 100भर संत आहेत, ते तेवढे सगळे त्या कॉलनीत राहतात. ते म्हणतात इथं पुष्कळ जागा आहे आमच्याकडे या, पण जिथं जागा मिळत नाही तिथं लाखां दर वाढवून दिला तरी आम्ही तिथं घ्यायला निघालोय, पण इकडे जायला काय कोण तयार नाही. काय सांगितलं कळलं? तिथं भरपूर जागा आहे आणि गोंधळ नाही, गोंगाट नाही, घर बांधायला काय फारसा खर्च येत नाही. फक्त तुमची तिथं जाऊन राहायची तयारी पाहिजे. कुणाला पाहिजे असलं घर तर सांगा आम्हाला. म्हणजे बुकिंग चालू आहे, बुकिंग चालू आहे, पण ते बुकिंग करायसाठी फक्त ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्याकडे काय झालं पाहिजे? गेलं पाहिजे. ते तिकडे जातात त्यांच्या वाटेनं काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. फक्त त्याच्या पाठीमागे जाताना आपण ज्यांच्या मागे चाललोय ते खरंच ज्ञानबा तुकाराम आहेत एवढी खात्री करायची. डोळे जरा किलकिले करून, डोळे आंधळेपणानं डोळे झाकून त्यांच्या मागे जायचं नाही. आम्हाला संतांचं महत्व नाही कळलं. त्यांनी आमच्या लोपले हित जगी, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणाले आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे शास्त्रानं जे सांगितलं त्याप्रमाणे जगून दाखवता येतं हे दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि हे प्रपंच करता करता करायचं आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीचे पंत महाराज आहेत, त्यांचं एक पद आहे, प्रपंच करून परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला. ज्यानं प्रपंच करता करता असा परमार्थ साध्य केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला. पण हे संत आमच्यासाठी एवढं कळतात. किंवा नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तरी आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. ते सगळे जण आमचा उद्धार करायसाठी आलेत, पण ते आमच्या कल्याणाची गोष्ट करतात, ते आमचं जीवन कृतार्थ व्हावं म्हणून प्रयत्न करतात, याकडे मात्र आमचं लक्ष नाही. बरोबर? ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले असं म्हटलंय. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवले हे आज अनेक रेड्यांना पटत नाही. काय म्हटलं कळलं? ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवले हे अनेक रेड्यांना पटत नाही. पण याला धुंडा महाराज देगलूरकरांनी एक छान उत्तर दिलं. ते असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले असतील किंवा नसतील, पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानावर बोलायला लागले हे काही साधा चमत्कार आहे काय? बरोबर? तो पैठणला हा चमत्कार घडला. पैठणला हा चमत्कार घडल्यानंतर ते तिथून पैठणहून नेवास्याला निघाले. जाताना रेडा बरोबर गेला. रेड्याला कळलं कोणाच्या पाठीमागे जावं. आता तुम्हाला काय सांगायचं? आणि रेड्याला कळलं कुणाच्या पाठीमागे जावं.
आम्हाला इथं बसलेल्यांना अजून कळत नाही असं कशाला म्हणायला पाहिजे, आता कळलंच तुम्हाला ते. तो रेडा आळे नावाच्या गावी मध्ये वाटेत गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची उत्तर क्रिया केली. ज्ञानेश्वर महाराज उत्तर क्रिया करणार असतील तर असा अनेक जन्म रेडा होऊन यायची आमची तयारी आहे. बरोबर. म्हणून हे कळलं पाहिजे कोणाच्या मागं जावं, फक्त आपण ज्यांच्या मागं चाललोय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे सगळे आम्हाला बोलवत आहेत, या गटात. आत्ताच्या भाषेत बोलायचं ते म्हणतात आमच्या गटात या, पण आम्ही काय त्यांच्या गटात जायला तयार नाही. उलट आम्ही त्यांना आमच्या गटात उडून आणू, पण आम्ही काही तिकडे जाणार नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपणासारखे करीती तात्काळ. संतांचं एक वैशिष्ट्य असतं की ते आपल्या जवळ येणाऱ्याला आपल्यासारखं करून टाकतात, फक्त आम्हाला त्यांच्या जवळ जायला वेळ नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वच माझं घर आहे असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय होतो, किंबहुना त्या चराचर विश्वाशी तो एकरूप होतो, अशा भक्ताचं वर्णन केलंय. आणि असा जो भक्त आहे त्याला मी माझ्या डोक्यावर मुकुटासारखा धारण करतो, असं भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे. असा भक्त होण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया, आणि अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी. आता विश्वात्मके देवे, येणे वागेने तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वसधर्म सूर्य पाव, जो देवांशील तो तेला हो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडली आळी. अनवरत भूमंडळी भेटू त्या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पेशांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाये सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे ते लोकी. भजी जो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. द्रष्टा विजय व्हावे, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री सद्गुरु मुळे महाराज की जय. श्री सद्गुरु बाळूमा महाराज.